ज्यावेळेस एखादी फिर्यादी किंवा साक्षीदार ही मेंटली, फिजिकली किंवा विकलांग असेल किंवा मानसिक शारीरिकदृष्ट्या अक्षम्य असेल, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या विकलांग असेल, तिला म्हणजे व्यवस्थितरित्या सांगता येत नसेल, आंधळी असेल, मुकी असेल, तर अशा वेळेस कोर्ट इंटरप्रिटर जे दुभाषक आहेत किंवा स्पेशल एज्युकेटर जे आहेत अशा लोकांची मदत कोर्ट घेऊन त्या फिर्यादीची साक्षीदारांचे स्टेटमेंट हे रेकॉर्ड करू शकतो. म्हणजे की जे की मेंटली फिजिकली फिट नाहीत, बहिरे आहेत, आंधळे आहेत, मुके आहेत किंवा इनकॅपेबल आहेत, घडलेली घटना व्यवस्थित सांगू शकत नाही, तर दुभाषक जे आहे इंटरप्रिटर त्यांची मदत कोर्ट घेऊन अशा फिर्यादी आणि साक्षीदारांचे स्टेटमेंटसुद्धा रेकॉर्ड करू शकतं. त्यामधील प्रोव्हिजनमध्ये आणखीन एक सांगितलेलं आहे की हे जी विकलांग आहेत, आंधळी आहेत, मुके आहेत किंवा मेंटली जे फिट नाहीत अशा लोकांचे स्टेटमेंट जे आहेत ते व्हिडिओद्वारेच रेकॉर्ड करावेत, असे एक बंधनकारक त्याच्यामध्ये एक तरतूद आहे. म्हणजे फक्त अशा लोकांचेच व्हिडिओद्वारे स्टेटमेंट रेकॉर्ड करणे हे बंधनकारक आहे. आणि मित्रांनो, अशा विकलांग लोकांचे, बहिरे आंधळ्या लोकांचे किंवा जे की मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत अशा लोकांचे जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले आहेत ते स्टेटमेंट हे जणू काही सरतपासणीचे त्यांची तपासणी रेकॉर्ड केलेली आहे, म्हणजेच की चीफ एक्झामिनेशन रेकॉर्ड केली आहे अशा पद्धतीनेच ती समजली जाईल. आणि परत ती परत ट्रायल सुरू झाल्यानंतर अशा लोकांची परत चीफ एक्झामिनेशन घेण्याची गरज नाही, म्हणजेच की परत स्तर तपास त्यांचा घेण्याची गरज नाही. आरोपीचा वकील आहे त्या स्टेटमेंटवरती जे की मॅजिस्ट्रेट समोर रेकॉर्ड झालेली आहे कोणाचे, की अशा लोकांचे की जे मेंटली फिजिकली कॅपेबल नाही आहेत, आंधळे आहेत, मुके आहेत, बहिरे आहेत आणि दुभाषकांद्वारे त्यांचं स्टेटमेंट त्यांच्या मदतीने हे रेकॉर्ड केलेलं आहे. असं स्टेटमेंट हे आरोपीचा वकील हा ट्रायलच्या वेळेस डायरेक्ट क्रॉस करू शकतो. म्हणजे की परत अशाच विटनेसचं आणि फिर्यादीचं परत स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याची आवश्यकता भासणार